हाय हॅलो नमस्कार. शिलाई मशीनचा आवाज जेव्हा आपल्याला मोठा आवाज येतो तो आवाज कमी करण्यासाठी त्याचे काही पार्ट लूज झालेले असतात. तर याच्याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मशीनचा आवाज बघू शकता, खूप मोठा आवाज येतो. तर इथे हा जो पार्ट दिलेला आहे ना, इथे मी दाखवते तो हलतोय थोडासा. याचा अर्थ तिथला कुठचा तरी स्क्रू लूज झालेला आहे. हा बघू शकता तुम्ही, इथे हा स्क्रू थोडासा लूज झालेला आहे. त्याला मी टाईट करून घेते. त्यानंतर या बाजूला ही प्लेट आहे. ही प्लेट ओपन करायची. आतल्या बाजूला बघू शकता स्क्रू आहे एक, पण तो वरच्या बाजूने त्याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर आपल्याला टाकावा लागणार आहे. इथे एक होल असतो, त्याच्यातून स्क्रूड्रायव्हर टाकून तो स्क्रू टाईट करून घ्यायचा. बघू शकता तो टाईट झालेला आहे. आता प्लेट लावून घेते आणि बघूया आवाज कमी झाला आहे का मशीनचा. आता आवाज कमी झालेला नाही, म्हणजे याचा अर्थ शटलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा. मी आता शटल ओपन करते इथं. तर ज्याला मशीनची माहिती नाही किंवा कोण नवीन असतील ना मशीन चालवणारे, तर त्यांनी सगळ्यात आधी हे पार्ट ओपन करताना एक सिंगल पार्ट ओपन करावं, म्हणजे लक्षात राहत नाही म्हणून सांगते. आता बघू शकता याच्यावरती थोडी धूळ साचलेली दिसते. आता हे शटल ओपन करते. त्याच्या आतमध्ये धागा वगैरे अडकलेला असेल ना, तरी देखील मशीनचा आवाज येऊ शकतो. हे काढते वेळी लक्षात ठेवायचं कोणता पार्ट वरचा आहे, 2 नंबर 3 नंबर असं. आता हे ब्रशने मी क्लीन करून घेते. इथे बघू शकता थोडीफार घाण आहे याच्यामध्ये. हे सगळं क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतर जसे काढले होते तसेच पार्ट हे जोडून घ्यायचे. तर अशा प्रकारे मशीनचा जर आवाज वगैरे येत असेल ना, तर आपण घरीच हे सगळं दुरुस्त करू शकतो. ह्याच्यात काही कठीण नाही करण्यासारखं. इथे सगळे पार्ट जोडून झाले आहेत आणि मी शटल लावून घेतलेले आहे. आता बघूया आपण आवाज येतो का. आवाज बघू शकता अगदी नॉर्मल झालेला आहे आणि अगदी थोडासा आवाज येणारच, पूर्ण बंद होणार नाही. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा.